Hello, how are you? Are you staying home? Are you safe? And are you studying? हे नेहमीचे 3 महत्त्वाचे प्रश्न. मला वाटतं की आपण फिस्कल मॅनेजमेंट आणि फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन या आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टॉपिकवर आलो होतो आणि गेल्या वेळी ओव्हरऑल फिस्कल पॉलिसीची फंक्शन्स, फीचर्स, फिस्कल पॉलिसीमधले कन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक आणि फिस्कल पॉलिसीची लिमिटेशन्स असं सगळं आपण बघितलं होतं. आज आपण बजेट या टॉपिकवर उतरणार आहोत आणि त्याविषयी बघणार आहोत आणि ओव्हरऑल पुढे काय पोर्शनमध्ये येतं ते. हं? मित्रांनो, एम-सी-क्यूचा अभ्यास करताना खूप डिटेल्ड अभ्यास करायला लागतो आणि तुम्हाला जर माहिती असेल तर गेल्या काही परीक्षांना कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की प्रश्न सोपे होते. पण जर तुम्हाला असं वाटलं असेल तर लक्षात ठेवा, यावेळी आपल्या परीक्षांची काठिण्य पातळी म्हणजे हार्डनेस क्वेश्चनचा हा वाढणार आहे. दे विल नॉट बी ईझी टू सॉल्व्ह, सिंपल टू सॉल्व्ह. सो तुम्हाला खूप इन डिटेल्ड अभ्यास करायला लागणार आहे या सगळ्याचा. बरं का? आता मी तुम्हाला आपल्या नोट्सवर नेते जिथे आपलं बजेट बद्दल आर्ग्युमेंट होऊ शकतं. लेट्स गो थ्रू इट. सो बजेट म्हणजे काय असतं? सिम्पली तुमचं इयरली स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड स्टेटमेंट ऑफ एक्सपेंडिचर्स अँड इन्कम. पण जेव्हा तुम्ही पब्लिक बजेटचा विचार करता, हे एक गव्हर्नमेंटने बनवलेलं अतिशय महत्त्वाचं फिस्कल डॉक्युमेंट असतं. इट रिफ्लेक्ट्स programs and policies of the government. In this section, we are going to discuss about the purpose, requisites of good budget, and types of classification of budget. Hmm? So, budget म्हणजे काय? Simply saying फ्रेंच वर्ड बॉगते. याच्यावरून आलेला किंवा बॉगते असा शब्द आहे ओरिजिनल, ज्याचा अर्थ असतो लेदर बॅग किंवा वॅलेट. तुम्ही जर बघितलं असेल तर आपलं बजेट प्रेझेंट करताना आपले जे अर्थमंत्री असतात, फायनान्स मिनिस्टर, ते एका लेदर बॅगमधून बजेट घेऊन येतात. बिकॉज इट्स अ ट्रेडिशन, बजेट हे त्या लेदर बॅग किंवा वॅलेटमध्ये ठेवलं जातं. तुम्हाला माहित असेल तर यावेळी आपण पेपरलेस बजेट प्रेझेंट केलं, म्हणजे कुठलाही पेपर न वापरता बजेट टॅबच्या आधारे प्रेझेंट केलं गेलं. आणि मजा म्हणजे ती टॅब सुद्धा या बॅगमध्ये घालून आणण्यात आणली, ती लेदर बॅगमध्ये. सो बॉगेते या फ्रेंच वर्ड पासून आलाय. पुन्हा एकदा एमसीक्यू साठी खूप मोठा डिटेल तुमच्याकडे असं येऊ शकतं. द टर्म बजेट इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड डॅश विच मीन्स लेदर बॅग ऑर वॅलेट. आणि सिम्पली तुम्हाला खाली जे ऑप्शन असतील त्यातून बॉग येते हे चूज करायला लागेल. ओके. द चान्सलर ऑर एक्सचेकर इन इंग्लंड यूज टू कॅरी द फायनान्शियल प्रपोजल फॉर अ इयर इन द लेदर बॅग टू द हाऊस ऑफ कॉमन्स. इंग्लंडमध्ये पार्लमेंटला किंवा संसदेला, ज्याला आपण लोकसभा म्हणतो भारतात, त्यांना तिथे हाऊस ऑफ कॉमन्स असं म्हटलं जातं. US मध्ये त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं, कॅपिटल बिल्डिंग. सो असा विचार करा की हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जाताना, संसदेत जाताना इंग्लंडचे जे चान्सलर ऑफ एक्सचेकर म्हणजे सरकारी तिजोरी सांभाळणारे किंवा खर्च आणि हे सांभाळणारे जे चान्सलर होते, खर्च आणि इन्कम, ते त्या बॅगमध्ये, लेदर बॅगमध्ये त्या वर्षाचं प्रपोजल घेऊन जायचे. सो द टर्म बजेट वॉज युज्ड फॉर द फर्स्ट टाइम इन 1733 बाय द मेंबर ऑफ हाऊस ऑफ कॉमन्स इन इंग्लंड. म्हणजे असा विचार करा, पुन्हा एकदा एमसीक्यू इथे दिसतोय की the term budget was first used in dash by the House of Commons in dash. सो पहिलं उत्तर आहे इन 1733 आणि हाऊस ऑफ कॉमन्स इन इंग्लंड. म्हणजे पहिलं बजेट असं इंग्लंडमध्ये म्हटलं गेलं 1733 मध्ये. मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे एमसीक्यूज हे असे डिस्ट्रीब्यूट होऊन येऊ शकतात. ओके. द बजेट इज अ डॉक्युमेंट विच कंटेन्स एस्टिमेट्स ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर फॉर अ इयर. According to Indian Constitution, budget means the annual financial statement containing an estimates of all anticipated revenue and expenditures of the government for the coming financial year. म्हणजे बजेट म्हणजे काय आहे सिम्पली सांगायचं झालं तर बजेट हे ओव्हरऑल फायनान्स आणि रेव्हेन्यू, गव्हर्नमेंटचे फायनान्स, रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर या सगळ्यांचं एस्टिमेटेड स्टेटमेंट आहे आणि ते दरवर्षी फायनान्शियल इयरला असतं, येतं, प्रेझेंट केलं जातं आणि दरवर्षी बजेटसाठी एक वेगळा ऍक्ट असतो. मोर ओव्हर द बजेट ऑल्सो कंटेन्स अ रिव्ह्यू ऑफ फायनान्शियल पोझिशन ऑफ अ लास्ट इयर अँड प्रपोजल फॉर द फायनान्शियल रेव्हेन्यू अँड कॅपिटल एक्सपेंडिचर फॉर द कमिंग इयर. म्हणजे बजेटमध्ये फक्त हे एस्टिमेशनच नसतं, तर गेल्या वर्षी आपण कसा परफॉर्मन्स केला ते सांगितलेलं असतं आणि पुढच्या वर्षी आपण काय काय करणार आहोत, कसा कॅपिटल एक्सपेंडिचर करणार आहोत, कसा रेव्हेन्यू मॅनेजमेंट करणार आहोत, कशा पॉलिसीज असणार आहेत याबद्दलही सांगितलेलं असतं. आणि म्हणून अकॉर्डिंग टू पी ई टायलर,
The budget is the master financial plan of a government. It brings together estimates of anticipated revenue and proposed expenditure, employing the schedule of activities to be undertaken as a means of financing these activities. म्हणजे असा विचार करा की बजेटमध्ये पुढच्या अख्ख्या वर्षात गव्हर्नमेंटला काय काय कामं करायचे याबद्दल लेखाजोगा मांडलेला असतो आणि यातून त्याला कशा प्रकारे पैसे प्रोव्हाइड केले जातील याचं एस्टिमेशन दिलेलं असतं. A budget is prepared in the form of statement followed by the explanatory notes on which pertaining to the government's proposal for taxation, borrowing and expenditure. So बजेटमध्ये एक्सप्लेनेटरी नोट्स असतात ज्याच्यात गव्हर्नमेंट कशा प्रकारे टॅक्सेशन घेईल, कशा प्रकारे टॅक्सेशनची पॉलिसी राबवेल, कशा प्रकारे बॉरोईंग म्हणजे लोन घ्यावं लागेल गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटचे खर्च कशा प्रकारे केले जातील याविषयीची अगदी इन डिटेल्ड माहिती या एक्सप्लेनेटरी नोट्समध्ये असते. बजेटचा सगळ्यात छोटा फॉर्म हा एका सर्टन 5 ते 7 इफ आय एम नॉट रॉंग 5 ते 7 बजेट ॲट अ ग्लान्स नावाचं डॉक्युमेंट असतं आणि त्यात तो मांडला जातो. तुम्हाला जर समजा बजेट समजून घ्यायचं असेल आणि एवढं मोठं PDF येतं 100 ते 200 पेजेसचं, ते जर समजून घेता येत नसेल तर बजेट ॲट अ ग्लान्स नावाचं डॉक्युमेंट जर तुम्ही बघितलं तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बजेट समजून येतं. हेन्स अ पब्लिक सो असा विचार करू आपण की पब्लिक द बजेट इज नॉट ओनली कंटेन a budget does not only contain estimates of income and expenditure of the government but also statement of economic policies for the coming year. So overall मी तुम्हाला असं सांगू शकते की या सगळ्या प्रकारात कशा प्रकारे टॅक्स रिड्यूस केला, कशा प्रकारे सरकारचं इन्कम वाढवलं, कशा प्रकारे कुठच्या पॉलिसीमुळे कन्झम्पशन आणि सेव्हिंग एनकरेज होतील, कशा प्रकारे आपण देर विल बी लाईक रिडक्शन ऑफ अननेसेसरी टॅक्स, देर विल बी कशा प्रकारे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं इन्कम इनइक्वॅलिटी रिड्यूस करण्यासाठी आपण प्लॅन करतो. ह्या सगळ्या आणि अशा अनेक गोष्टी बजेटमध्ये दिसून येतात. ओके, पण गुड बजेट कसं असलं पाहिजे? कॉम्प्रिहेन्सिव्हनेस म्हणजे त्यात सगळे डिटेल्स, सगळे बेसेस कम्प्लिटली कव्हर झाले पाहिजेत. कुठली अर्धी अर्धी माहिती असता कामा नये. क्लिअर पिक्चर ऑफ द लेजिस्लेचर असं दिसलं पाहिजे गव्हर्नमेंट. ओके, तुम्ही थोडक्यात काय करणार आहात, मागच्या वर्षात काय घडलं, आजचे काय प्लॅन आहेत आणि उद्या काय असणार आहे ह्याचं एस्टिमेशन हे अत्यंत क्लिअर ट्रान्सपरंट असणं गरजेचं असतं आणि त्यात सगळे डिटेल इन्क्लूड करणं गरजेचं असतं. दॅट इज कॉम्प्रिहेन्सिव्हनेस. देन देर इज क्लॅरिटी. ॲज गुड budget should be clear, the proposals should be made easy for a public as well as members of the legislature to comprehend them. म्हणजे तुमचं बजेट अतिशय कॉम्प्लिकेटेड असता कामा नाहीये, ते अतिशय सुटसुटीत, क्लिअर आणि अतिशय चांगल्या शब्दात मांडलेलं असलं पाहिजे. सगळ्यांना त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. येत्या वर्षात इकॉनॉमीमध्ये काय प्रपोजल्स आहेत, काय इम्प्लिकेशन्स असणार आहेत पॉलिसीची, हे सगळं कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट हे सगळ्या प्रकारचे एस्टिमेट्स जे असतात ते एकत्र करून त्यांना मेजर हेड्स, रिसीट आणि एक्सपेंडिचर याच्या अंडर देऊन अतिशय क्लिअरली पार्लमेंट समोर आणि ओव्हरऑल सगळ्या सिटीजन्स समोर मांडलं गेलं पाहिजे. सो कॉम्प्रिहेन्सिव्हनेस आणि क्लॅरिटी या 2 महत्वाच्या क्वालिटी आहेत गुड बजेटच्या. त्याच्याबरोबर आहे ऑब्जेक्टिव्हिटी, फ्लेक्झिबिलिटी आणि इंटिग्रिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे बजेट ॲज मच ॲज ऑब्जेक्टिव्ह ॲज पॉसिबल असलं पाहिजे. म्हणजे टू द पॉइंट. उगाच फापट पसारा लिहिलाय, हिस्ट्री, जिओग्राफी अँड एटसेट्रा एटसेट्रा गरज नसताना गाणी लिहिलेत, गोष्टी लिहिलेत असं नसलं पाहिजे. बजेट टू द पॉइंट असलं पाहिजे. त्यात गरजेच्या फिगर्स, गरजेचं स्टॅटिस्टिक आणि गरजेचं कॅल्क्युलेशन आणि गरजेचे डिटेल्स हे सगळे असले पाहिजे. आणि ते ॲक्च्युअल्स म्हणजे जितके शक्य असतील तितके रिअलिस्टिक आणि ॲक्च्युअल्स असले पाहिजे. नुसतंच हवेत भराऱ्या नको. Then there must be flexibility. Another very much important attribute of good budget is that it should contain built-in flexibility. That means it shouldn't be rigid and provide scope for the use of discretion by the authorities. म्हणजे गरजेप्रमाणे बजेटमध्ये फेरफार करून पब्लिक वेलफेअर जास्तीत जास्त ऑप्टिमली अचीव्ह करण्यासाठी लागणारी फ्लेक्झिबिलिटी ही सुद्धा बजेटमध्ये असली पाहिजे. इतकंही कडक असलं नाही पाहिजे. And the last one is integrity. The good budget should be able to give assurance that the fiscal programs contains
there will be executed to the maximum possible extent and integrated by the legislature. म्हणजे जे जे प्रोग्राम्स, पॉलिसीज किंवा जे जे खर्च पब्लिक वेलफेअरसाठी, देशाच्या डेव्हलपमेंटसाठी दाखवले गेलेत त्या बजेटमध्ये, ते मॅक्झिमम पॉसिबल केले जातील आणि त्याचा कंप्लीट वापर करून एक चांगलं डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येऊ शकेल. अशा प्रकारची इंटिग्रिटी त्या बजेटमधनं ॲश्युअर केली गेली पाहिजे. सो आपण बघितलं गुड बजेटच्या 5 क्वालिटीज, दॅट इज कॉम्प्रिहेन्सिव्हनेस, क्लॅरिटी, फ्लेक्झिबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी आणि इंटिग्रिटी. सो आता जसं आपण त्या गुड बजेटच्या क्वालिटीज बघतोय, तसं आपल्याला हेही कळलं पाहिजे की कोणत्या कोणत्या टाईप्सची बजेट असतात. सो बजेटच्या वेगवेगळ्या प्रकार असतात. कारण ओव्हरऑल आपण हे बघितलं की गव्हर्नमेंटला बजेट बनवणं हे एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्या माध्यमातून खूप सारी टार्गेट्स, खूप सारी ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे असतात. सो त्यातला पहिला टाईप काय बघा, डिपार्टमेंटल आणि मिनिस्टरियल बजेट. ओके, एव्हरी डिपार्टमेंट ऑफ ईच मिनिस्ट्री प्रिपेअर्स अ डिपार्टमेंटल बजेट. These departmental budgets are consolidated into the ministry of budget of ministry. म्हणजे असा विचार करा, प्रत्येक छोटं छोटं डिपार्टमेंट, असा विचार करा हेल्थ डिपार्टमेंट, नंतर विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट, मे बी फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट. म्हणजे ही वेगवेगळी डिपार्टमेंट असतात गव्हर्नमेंटची आणि त्या सगळ्या गव्हर्नमेंटचं एक त्या सगळ्या डिपार्टमेंटचं एक एक वेगळं वेगळं वर्षभरासाठी बजेट असतं आणि त्या सगळ्या गोष्टींचं कन्सॉलिडेटेड म्हणजे त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या बजेटचं एक कन्सॉलिडेटेड जे बजेट असतं त्याला बजेट ऑफ मिनिस्ट्री असं म्हटलं जातं, म्हणजे अर्थ मंत्रालयाचं बजेट. ओके, म्हणजे ऑल सच बजेट ऑफ मिनिस्ट्रीज आर कन्सॉलिडेटेड टू द मेन बजेट. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स जी आहेत छोटी छोटी, आता असा विचार करा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पब्लिक हेल्थ केअर, PHC ज्याला म्हटलं जातं, त्याचं एक बजेट असेल. त्याच्यानंतर आयुष म्हणजे थोडक्यात होमिओपॅथी आणि काल जे मला असं वाटतं मी काल नाही तुम्हाला सांगितलं, पूर्वी सांगितलं असेल कदाचित, आयुष मंत्रालयाचं जर असेल किंवा मंत्रालय म्हणण्यापेक्षा आयुष फॅकल्टीचं जर असेल की ज्यात योगा सेंटर्ससाठी असतं किंवा आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी या सगळ्या फॅकल्टीज अंडर असतं. सो ही जी सगळी वेगवेगळ्या टाईपची बजेट्स आहेत ती सगळी एकत्र होऊन आयुष मंत्रालयाची, हेल्थ मिनिस्ट्रीचं म्हणजे थोडक्यात आयुष मंत्रालयाचं बजेट तयार होतं. आणि अशी वेगवेगळ्या मंत्रालयांची बजेट म्हणजे मग अशी म्हटलं तसं की आयुष मंत्रालय असेल, रेल्वे साठी जे असतं ते, ट्रान्सपोर्टेशन, रोड्स, म्हणजे हे सगळी जी वेगवेगळी काय म्हणू आपण मिनिस्ट्री, मंत्रालय असते, मंत्रालय पण नाही ज्याला काय म्हटलं जातं की वेगवेगळ्या प्रकारची कॅबिनेट्स असतात, त्यांचं मिळून एक बजेट तयार होतं जे देशाचं बजेट म्हणून तयार होतं आणि हे पार्लमेंटमध्ये दरवर्षी प्रेझेंट केलं जातं, वेगळं बजेट असतं. ओके, आणि पर्टिक्युलरली सम केसेस लार्ज मिनिस्ट्री असतील तर त्यांचं सेपरेट बजेट प्रेझेंट केलं जातं पार्लमेंट समोर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे रेल्वे बजेट जे असतं भारतात ते वेगळं प्रेझेंट केलं जातं, खूप मोठं बजेट असल्यामुळे. पण त्याचा ओव्हरऑल रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर हे आपल्या मेन बजेटमध्ये पण इन्क्लूड केलेले असतात. सो दॅट इज डिपार्टमेंटल आणि मिनिस्टरियल बजेट. Then the second type is multiple and unified budget. In USA, the government budget used to be divided into parts in such a way that each part would enable to highlight a specialized function of government. गव्हर्नमेंटचं प्रत्येक काम कशा प्रकारे केलं जाईल हे हायलाइट करणारं बजेट वेगवेगळ्या छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केलं जायचं US मध्ये. अ युनिफाईड बजेट त्याला मल्टिपल म्हणजे युनिफाईड बजेट हॅज द मेरिट ऑफ एनेबलिंग अस टू नो द टोटल इफेक्ट ऑन द इकॉनॉमी विच इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे थोडक्यात युनिफाईड बजेटमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीचा ओव्हरऑल इकॉनॉमीवर टोटल इम्पॅक्ट कसा होणार आहे हे आपल्याला लगेच कळतं आणि ते जास्त इम्पॉर्टंट असतं. मल्टिपल बजेट्स विल रिक्वायर लॉट्स ऑफ एक्सरसाइज इन ऑर्डर टू नो द ट्रू रिझल्ट्स ऑफ अ फिस्कल ऑपरेशन ऑफ द गव्हर्नमेंट थ्रू अ नंबर ऑफ डॉक्युमेंट्स सच ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ एटसेट्रा, बट अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ इज आयडियल. म्हणजे ओव्हरऑल बजेट करताना फक्त मल्टिपल बजेट केलंय किंवा युनिफाईड बजेट केलंय असं न करता त्याचं जो कॉम्बिनेशन असेल बजेटमध्ये तर ते आयडियल ठरतं. अँड द थर्ड इज युनियन अँड स्टेट बजेट. इंडिया हॅज अ फेडरल सिस्टीम, तुम्हाला माहितीच आहे फेडरल सिस्टीम बद्दल. हेन्स देर इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड अ स्टेट गव्हर्नमेंट. Both the central government and state government require money for a fulfillment of their respective needs. The source of revenue for them are different
and the constitution contains the function of center and state, the types of taxes and power to levy taxes on distribution of taxes between the state and the central are also laid down in the constitution. असा विचार करा, भारतात एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ज्याला केंद्र सरकार म्हटलं जातं आणि एक स्टेट गव्हर्नमेंट असतात प्रत्येक राज्याची राज्य सरकार म्हणून. या सगळ्यांना रेव्हेन्यूची गरज असते, या सगळ्यांना इन्कमची गरज असते, या सगळ्यांचे वेगवेगळे एक्सपेंडिचर असतात. सो जो युनियन लेव्हलवर खर्च होतोय तो भागवण्यासाठी आणि युनियनला म्हणजे अर्थात केंद्राला राज्य सरकारलाही मदत करावी लागते, तर राज्य सरकारकडे देण्यासाठी कशा प्रकारे बजेट असलं पाहिजे, त्यात त्यांनी टॅक्सेशनचं कसं डिवाइड केलं पाहिजे, कोण कुठला टॅक्स कुणाकडून लेवी केला जाऊ शकतो आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो, याबद्दलचे सगळेच्या सगळे डिटेल हे युनियन म्हणजे थोडक्यात कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेत. आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारचं जे बजेट असतं त्याला युनियन बजेट असं म्हटलं जातं. वेअर ॲज एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट प्रेझेंट इट्स ओन बजेट टू इट्स लेजिस्लेचर अँड सेंट्रल गव्हर्नमेंट प्रेझेंट्स द युनियन बजेट. म्हणजे प्रत्येक स्टेट स्वतःचं स्टेट बजेट प्रेझेंट करतं त्या त्या राज्याच्या विधिमंडळात किंवा विधानमंडळात, ज्याला विधान भवन असंही म्हटलं जातं. आणि ओव्हरऑल युनियन बजेट म्हणजे केंद्र सरकारचं बजेट हे आपल्या लोकसभेत पार्लमेंटमध्ये प्रेझेंट केलं जातं. द ग्रँट इन एड्स रिसिव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट्स आर मेन्शन्ड इन द रिस्पेक्टिव्ह बजेट्स अँड ऑल्सो इन द युनियन बजेट. म्हणजे सरकारकडून मदतीसाठी ज्या ग्रँट केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिल्या जातात त्याचा उल्लेख हा युनियन बजेटमध्येही केला जातो आणि प्रत्येक राज्याच्या बजेटमध्येही केला जातो. सो दॅट इज अबाउट युनियन बजेट अँड स्टेट बजेट. Now the next type is administrative and cash budgets. This type of classification is seen in USA. म्हणजे या प्रकारचं जे क्लासिफिकेशन असतं ते USA मध्ये दिसून येतं. In this classification, the budget is divided into two parts, administrative budget and cash budget. So अशा प्रकारच्या बजेटमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॅश हे USA मध्ये खूपदा क्लासिफिकेशन दिसून येतं. बजेट हे दोन पार्टमध्ये डिवाइड असतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॅश. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बजेट शोज द रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ऑफ ऍक्च्युअल बेसिक, whereas it excludes those fund which are owned by the government. म्हणजे ऍक्च्युअल डे टू डे लाईफमध्ये रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर यांचे कशा प्रकारे एस्टिमेशन आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बजेटमध्ये दिसतं. पण यात गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी असलेल्या फंड्सचा काही उल्लेख नसतो. ऑन द अदर हँड कॅश बजेट शोज रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ऑन ऍक्च्युअल पेमेंट बेसिस. असा विचार करा, तुम्ही पेटी कॅश बुक नेहमी बघितलेलं आहे अकाउंट्समध्ये, की छोट्या छोट्या व्यवहारांसाठी असलेलं कॅश बुक. सो ते ऍक्च्युअल पेमेंट बेसिसवर जे बजेट प्रिपेअर केलं जातं, प्रेझेंट केलं जातं, त्याला कॅश बजेट असं म्हटलं जातं. इट इन्क्लुड्स फंड्स विच डू नॉट बिलॉंग टू गव्हर्नमेंट. म्हणजे यात अशा प्रकारचे फंड्स असतात जे गव्हर्नमेंटकडे नाही आहेत. येत आहे लक्षात? सो थोडक्यात तुम्हाला होपफुली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बजेट आणि कॅश बजेट यातलं फरक लक्षात आला असेल. Then there is next part is a plan and non-plan budget. For countries which have adopted economic planning, the main budget is also divided into plan and non-plan budget. असा विचार करा, ज्यांनी इकॉनॉमिक प्लॅनिंगचं तत्व आपल्या देशात अडॉप्ट केलंय त्यांच्यात दोन प्रकारची बजेट असतात, प्लॅन आणि नॉन प्लॅन. प्लॅन बजेटमध्ये तुम्हाला बजेटरी प्रोव्हिजन रिलेटेड टू अॅन्युअल प्लॅन फॉर द इयर दिसून येतात. म्हणजे ओव्हरऑल एका वर्षासाठी किंवा त्या फायनान्शियल इयरसाठी कशा प्रकारे एक्सपेंडिचर प्लॅन केले गेलेत, कशा प्रकारे इन्कम मिळणार आहेत याबद्दलचं प्लॅनिंग दिसून येतं. आणि प्लॅन बजेटमध्ये फायनान्शियल प्रोव्हिजन्स पण असतात ज्या गव्हर्नमेंट रिलेटेड असतात आणि वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित असतात. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर म्हणजे ज्याला आपण पशुपालन म्हणतो, कुक्कुटपालन, मत्स्यपालन. देन इंडस्ट्री आणि माइन्स म्हणजे थोडक्यात इंडस्ट्री, नंतर खाणकाम, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, पॉवर, सोशल सर्व्हिसेस एटसेट्रा. सो या सगळ्या बाबतीतले वर्षभरासाठी असलेले प्लॅन्ड एक्सपेंडिचर प्लॅन बजेटमध्ये दिसतात. प्लॅन बजेट ऑल्सो इन्क्लुड्स सेंट्रल असिस्टन्स फॉर स्टेट प्लॅन्स, whereas non-plan budget relates to other than that plan expenditure. म्हणजे असा विचार करा, प्लॅन मध्ये नसणारे सगळेच्या सगळे एक्सपेंडिचर, उदाहरणार्थ कोरोनासाठी केला जाणारा अचानकचा खर्च आणि या सगळ्या गोष्टी या सगळ्या नॉन प्लॅन बजेटमध्ये दिसून येतात. सो दॅट वॉज अबाउट प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन प्लॅन बजेट आणि नॉन प्लॅन बजेट. आपण पुढच्या बजेट टाईपवर मूव्ह करतोय, दॅट इज
आत्तापर्यंत 5 टाइप बघितले बाय द वे आपण. पहिलं होतं, की आपण डिपार्टमेंटल आणि मिनिस्टरियल बजेट असतात. देन मल्टिपल आणि युनिफाईड बजेट असतात. युनियन आणि स्टेट बजेट असतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॅश बजेट असतं. प्लॅन आणि नॉन प्लॅन बजेट असतं. आणि आता 6 टाइप आहे एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह बजेट. ओके. द लेजिस्लेटिव्ह बजेट इज प्रिपेअर्ड बाय द व्हेरियस कमिटीज अपॉइंटेड बाय द लेजिस्लेचर दॅट इज लेजिस्लेचर म्हणजे पार्लमेंट फ्रॉम अमंग इट्स मेंबर्स. म्हणजे जेव्हा लेजिस्लेटिव्ह बजेटमध्ये वेगवेगळ्या कमिटीज ज्या पार्लमेंटने अपॉइंट केलेल्या असतात, त्यांचं बजेट किंवा त्यांच्याकडून आलेलं एस्टिमेटेड एक्सपेंडिचर आणि इन्कम असतं. इट इज पास्ड बाय लेजिस्लेचर. म्हणजे त्यांचं जे बजेट असतं ते पार्लमेंटकडून पास करून घेतलं जातं. पण एक्झिक्युटिव्ह बजेटमध्ये द एस्टिमेट्स ऑफ रेव्हेन्यूज अँड एक्सपेंडिचर्स आर प्रिपेअर्ड बाय द डिफरंट मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स विच आर फॉरवर्डेड टू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. म्हणजे थोडक्यात आपण जे बजेट प्रेझेंट करतो त्याला एक्झिक्युटिव्ह बजेट असं म्हटलं जातं. भारतात जे दर फेब्रुवारीत आपल्याला दिसतं. The estimates are consolidated into the main budget, which is presented to the legislature for adoption. It is accepted that the executive budget is better than the legislative budget ड्यू टू व्हेरियस रिझन. असं म्हटलं जातं की एक्झिक्युटिव्ह बजेट हे फार मोर बेटर आहे लेजिस्लेटिव्ह बजेटमध्ये. एक्झिक्युटिव्ह विंग इज ॲक्च्युअल प्लेयर इन द फील्ड and hence it is in better position to make more correct estimates of expected receipts and required expenditure than the legislative wing. म्हणजे असा विचार करा, मंत्र्यांना जितकं ग्राउंडचं नॉलेज असतं, झिरो ग्राउंडचं किंवा समाजाचं डायरेक्टली रूट्सचं, त्याच्यापेक्षा जास्त एक्झिक्युटिव्ह विंगला म्हणजे जे नोकरशाही विभागातले आहेत, जे नोकरदार लोक आहेत त्यांना असतं. आणि त्यामुळे त्यांच्याकडून येणारी इन्फॉर्मेशन, त्यांच्याकडून येणारी बजेट एस्टिमेट्स ही जास्त करेक्ट असण्याचा एक संभव असतो. सिन्स the budget is ultimately implemented by the executive, they will be in the position to have realistic estimates and figures, and they will be more accountable for its implementation or lapses. आणि त्यांनीच तयार केलेलं बजेट असल्यामुळे ते जास्त प्रॅक्टिकल असू शकतं, जास्त रिअलिस्टिक असू शकतं. आणि उद्या जेव्हा त्यातल्या एखाद्या गोष्टीसाठी अकाउंटेबिलिटी ग्राह्य धरली जाते इम्प्लिमेंटेशनची, ती किंवा त्यात असलेल्या लॅप्सेसची, फॉल्ट्सची, डिफॉल्ट्सची, तर तेव्हा त्यांना आपोआपच एक्झिक्युटिव्ह विंगला जी स्वतः काम करत असते, एक्झिक्युशन करत असते, इम्प्लिमेंटेशन करत असते, त्यांना धरता येतं जाऊन की ह्या कामाचं काय झालं, काय झालं नाही, की जे गरजेचं असतं देशाच्या बाबतीत रिइव्हॅल्युएशन करणं बजेटचं. सो दॅट इज एक्झिक्युटिव्ह बजेट आणि लेजिस्लेटिव्ह बजेट. मंत्र्यांकडून पास केलेलं म्हणण्यापेक्षा प्रेझेंट केलेलं बजेट किंवा त्यांनी केलेलं बजेट हे लेजिस्लेटिव्ह बजेट असतं. वेरॅज एक्झिक्युशन डिपार्टमेंटकडून, वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्सकडून केलेलं बजेट ह्याला एक्झिक्युशन बजेट असं म्हणतात किंवा एक्झिक्युटिव्ह बजेट. देन द 7 टाईप इज रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे कारण ह्याबाबत खूप सारे प्रश्न येऊ शकतात असं मला वाटतं खूपदा. दिस क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक बजेट इज द मोस्ट कॉमन. रेव्हेन्यू बजेट कन्सिस्ट्स ऑफ tax revenue and non-tax revenue receipts and the expenditure made out of them. म्हणजे असा विचार करा, रेव्हेन्यू बजेटमध्ये टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधनं जे इन्कम मिळतात त्यातून ते मिळणारं इन्कम आणि त्यातून केला जाणारा खर्च याच्याविषयी सांगितलं जातं. टॅक्स रेव्हेन्यू इन्क्लुड्स रिसिट्स फ्रॉम व्हेरियस टाइप्स ऑफ टॅक्सेस लिव्हिड बाय द गव्हर्नमेंट अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू इन्क्लुड्स रिसिप्ट फ्रॉम प्रॉपर्टी अँड एंटरप्राइजेस. आपल्याला माहिती आहे नॉन टॅक्स आणि टॅक्स रेव्हेन्यू मध्ये काय काय असतं, ते वेगवेगळ्या टॅक्सेस मधून येणारे पैसे टॅक्स रेव्हेन्यू असतात. आणि अदर दॅन दॅट जे काही इन्कम, पेनल्टी आणि इतर गोष्टींमधून मिळतं, प्रॉपर्टीज आणि एंटरप्राइजेस ज्या गव्हर्नमेंटच्या असतात त्यातून मिळणारा फायदा असतो, सो तो सगळा नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जातो. इट इन्क्लुड्स द इन्कम फ्रॉम जनरल सर्व्हिसेस लाईक पब्लिक वर्क्स, supplies and disposal, etc., and revenue from economic services like industry, transport, agriculture, etc., revenue from social community services like housing, broadcasting, TV, etc., and miscellaneous receipts like currency, coinage, mint, etc. On the expenditure side, a revenue budget includes current consumption expenditure on commodities and services and transfer payment. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं पाहिजे की कशा प्रकारे इन्कम साईड दिसते, रेव्हेन्यू साईड दिसते रेव्हेन्यू बजेटमध्ये रिसिट्सची, आणि एक्सपेंडिचर साईडमध्ये काय काय येतं ते.
आणि ट्रान्सफर पेमेंट असतात एक्सपेंडिचरमध्ये, कमोडिटीज आणि सर्व्हिसेससाठी झालेला खर्च असतो आणि या सगळ्याचं ओव्हरऑल बजेट जे बनतं एका वर्षासाठीचं, त्याला म्हणतात रेव्हेन्यू बजेट. ओके. Whereas capital budget includes on the receipt side receipt side म्हणजे कॅपिटल बजेटच्या रिसीट साईडला म्हणजे इन्कम साईडला मार्केट बोरोइंग्स असतात, मार्केटमधून घेतलेलं लोन, फॉरेन डेट, फॉरेनमधून घेतलेलं लोन, नेट स्मॉल सेव्हिंग्स, छोटी छोटी सेव्हिंग्स जी असतात ती गव्हर्नमेंटची, अदर अनफंडेड डेट्स म्हणजे कुठल्याही प्रकारे फंडेड न झालेली डेट, सेल ऑफ ट्रेजरी बिल्स सेल करून मिळालेला पैसा, रिपेमेंट ऑफ लोन्स फ्रॉम स्टेट म्हणजे जे राज्यांना लोन दिलंय ते त्यांनी जर रिपेमेंट केलं असेल त्याचं, तर मिसलेनियस कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय असतं, एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी किंवा फक्त एकदा जो रिकरंट परत परत होणारा खर्च किंवा परत परत मिळणारा इन्कम नाहीये त्याला कॅपिटल रिसिट म्हटलं. आता इन्कम असेल तर, एक्सपेंडिचर असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं, जो परत परत होणारा नाहीये, जो नॉन रिकरंट आहे. On the expenditure side of a capital budget, it includes expenditure on buildings, other constructions, machineries, equipments, investment in shares, loans from capital formation in state, लोकल गव्हर्नमेंट अँड अदर. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंगवर, कन्स्ट्रक्शनवर, रोड्सवर झालेले खर्च, सरकारची इन्व्हेस्टमेंट जी शेअर्समध्ये आहे ती, कॅपिटल फॉर्मेशन जे लोनच्या माध्यमातून केलं गेलंय ते कुणी केलंय, स्टेट्सनी, लोकल गव्हर्नमेंट्सनी आणि इतर पब्लिक फॅकल्टीजनी. सो ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक बजेटच्या एक्सपेंडिचर साईडला असतात. इट इन्क्लूड्स एक्सपेंडिचर ऑन सबस्क्रिप्शन टू इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, नेट परचेस ऑफ गुड अँड सिल्वर, गोल्ड अँड सिल्वर अँड रिपेमेंट्स ऑफ रुपी डेट, फॉरेन डेट एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये सबस्क्रिप्शन केलंय, थोडक्यात आपण जर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये सबस्क्राईब केलंय सो दॅट आपण त्याचे मेंबर राहू. नंतर नेट परचेस ऑफ गोल्ड अँड सिल्वर, आपण जे देशात ओव्हरऑल गोल्ड आणि सिल्वरचं परचेस करू आणि आपण रुपयावरचं जे लोन देऊ, फॉरिन लोन जे काही देऊ, रिपेमेंट करू, तर हे सगळं गोष्टी सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येतात, कॅपिटल बजेटच्या एक्सपेंडिचर साईडचा पार्ट होतात. सो दॅट इज अबाउट रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट. सो आपल्याला लक्षात येऊ शकतं की रेव्हेन्यू बजेटमध्ये त्या गोष्टी त्या वर्षी आणि परत परत होणाऱ्या गोष्टी, सो असं असतं. वेअरॅज कॅपिटल बजेटमध्ये मात्र नॉन रिकरंट रिसिट्स आणि एक्सपेंडिचर दिसून येतात. सो आता जर असं असलं की बाईंग गोल्ड अँड सिल्वर वुड बी इन्क्लुडेड इन अ एक्सपेंडिचर साईड ऑफ डॅश बजेट आणि ऑप्शन असतील कॅपिटल बजेट आणि रेव्हेन्यू बजेट, तर तुम्हाला त्यातला करेक्ट ऑप्शन ओळखता आला पाहिजे. दॅट वुड बी कॅपिटल बजेट. ओके. मेन बजेट आणि सप्लिमेंटरी बजेट असा आपला पुढचा टाईप आहे. ओके. मेन बजेट refers to the budget which is presented for the entire fiscal year. It is an annual fiscal statement of the estimated receipts and expenditure of the government. अख्ख्या वर्षासाठी जेव्हा एखादं बजेट प्रेझेंट केलं जातं आणि त्यात अख्ख्या वर्षासाठी लागणाऱ्या खर्च आणि लागणाऱ्या इन्कम या सगळ्याचं एस्टिमेशन असतं, त्याला मेन बजेट असं म्हटलं जातं. Whereas sometimes a supplementary budget may also be presented to the parliament of the country, and the supplementary budget is prepared to meet extra expenditure on emergencies like war, earthquakes, flood, etc., and also to increase tax and non-tax revenue on a purpose. म्हणजे जेव्हा अतिशय गरज असते, इमर्जन्सी असते, जसे की वॉर, अर्थक्वेक किंवा टॅक्स वाढवण्याची गरज आहे, कमी करण्याची गरज आहे, तर त्यावेळी जे अचानक मध्यात किंवा पार्लमेंटमध्ये त्या काळात प्रेझेंट केलेलं बजेट असतं, तर त्याला असं आपण म्हणू शकतो की सप्लिमेंटरी बजेट. इट कॅन बी प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड बाय गव्हर्नमेंट वेन एव्हर द इमर्जन्सी अरायझेस. जेव्हाही कधी देशात गव्हर्नमेंटला इमर्जन्सीची परिस्थिती वाटेल तेव्हा ते पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करता येतं. बाय द वे, देर इज अ फन फॅक्ट अबाउट इट, ज्याला लेम डक बजेट असं म्हटलं जातं. जेव्हा इलेक्शन पूर्वी बजेट प्रेझेंट केलं जातं गव्हर्नमेंटकडून आणि त्यात खूपदा पॉलिटिकल अजेंडा असतो की आपल्याला जास्तीत जास्त लोक इम्प्रेस होऊन त्यांनी आपल्याला वोट द्यावं. पण अशा वेळी जे बजेट प्रेझेंट केलं जातं तेव्हा त्याला लेमडक बजेट असं म्हटलं जातं. LAMEDUCK, लेमडक बजेट. ओके. डेफिशिट आणि सरप्लस आणि बॅलन्स्ड बजेट. ओके.
सो आपल्याला ह्याच्याबद्दल नक्की माहिती आपण हे बघितलं होतं ॲक्च्युअली लास्ट टॉपिकमध्ये, पण सिम्पली पुन्हा एकदा. अ बजेट इज सेड टू बी बॅलन्स्ड व्हेन पब्लिक रेव्हेन्यू इक्वल्स पब्लिक एक्सपेंडिचर. जेव्हा पब्लिक रेव्हेन्यू हा पब्लिक एक्सपेंडिचर बरोबर इक्वल टू असतो, वी कॉल इट बॅलन्स्ड बजेट. जेव्हा पब्लिक एक्सपेंडिचर पब्लिक रेव्हेन्यू पेक्षा मोठा असतो, वी कॉल इट डेफिसिट बजेट. आणि जेव्हा पब्लिक रेव्हेन्यू हा मोठा असतो पब्लिक एक्सपेंडिचर पेक्षा, इन्कम मोठा एक्सपेंडिचर पेक्षा, वी कॉल इट सरप्लस बजेट. ओके, नेहमी लक्षात ठेवा, याच्यावर खूप सारे प्रश्न येण्याचा संभव असतो. ओके, then there is a 10th type, that is economic and functional classification. The budget is very important fiscal document for the government, and hence it should be classified in such a way that is it lays down major policy changes relating to the economy. It should also provide information on government receipts and expenditure both on revenue and capital account. थोडक्यात गव्हर्नमेंटचं इकॉनॉमिक आणि फंक्शनल क्लासिफिकेशन असंही बजेटचं करता येतं, गव्हर्नमेंटच्या बजेटचं. पण याच्या आधी आपण 9 वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट्स आणि टाईप बघितले होते, ज्याच्यात पुष्कळ सारे MCQ जनरेट होऊ शकतात. पहिला होता डिपार्टमेंटल अँड मिनिस्ट्रियल बजेट, दुसरा होता मल्टिपल अँड युनिफाईड बजेट, तिसरा होता एक सेकंड, तिसरा होता युनियन अँड स्टेट बजेट, चौथा होता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॅश बजेट, पाचवा प्लॅन अँड नॉन प्लॅन बजेट, सहावा एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह बजेट, सातवा रेव्हेन्यू आणि कॅपिटल बजेट, आठवा मेन बजेट अँड सप्लिमेंटरी बजेट, नववा डेफिसिट सरप्लस आणि बॅलन्स्ड बजेट. सो हे पॉइंट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवले पाहिजेत. यानंतर आपण इकॉनॉमिक आणि फंक्शनल क्लासिफिकेशन बघणार आहोत. इकॉनॉमिक क्लासिफिकेशन काय भाग आहे बघा, की इन दिस टाइप ऑफ क्लासिफिकेशन बेसिकली द डिव्हिजन इज इंटू गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अँड रिसीट. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक क्लासिफिकेशन कसं केलं जातं, इकॉनॉमिक क्लासिफिकेशनचे 2 भाग होतात. पहिले रिसीट्स आणि एक्सपेंडिचर. रिसीट म्हणजे इन्कम. रिसीट्समध्ये पुन्हा एकदा रेव्हेन्यू कॅपिटल म्हणजे कशा रिसीट आहेत, तर त्या इयरली किंवा करंट होणाऱ्या म्हणजे परत रिकरंट असणाऱ्या आहेत. वेरॅज सम आर कॅपिटल, ज्या परत न होणाऱ्या आहेत. एक्सपेंडिचरमध्ये पुन्हा सेम तसंच डिव्हिजन आहे. रेव्हेन्यू म्हणजे जे परत रिकरंट असणारे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, वेरॅज जे नॉन रिकरंट परत न होणारे असतात. सो रेव्हेन्यू बजेटमध्ये जेव्हा आपण रिसिट्सचा म्हणतो, रेव्हेन्यू रिसिट्स, त्या कोणत्या आहेत, तर त्या टॅक्स नॉन टॅक्स असू शकतात. टॅक्समध्ये येतं कॉर्पोरेशन टॅक्स, इन्कम टॅक्स, इंटरेस्ट, customs, union excise duties, taxes of UTs, that is union territories आणि others. Whereas non-tax मध्ये इंटरेस्ट रिसीट म्हणजे इंटरेस्ट पेमेंट, नॉट पेमेंट, आपल्याला जे इंटरेस्ट मिळतं ते, डिव्हिडंड्स अँड प्रॉफिट्स, एक्सटर्नल ग्रँट्स, नॉन टॅक्स रिसिट्स ऑफ UTs, दॅट इज युनियन टेरिटरीज. ह्या सगळ्या गोष्टी रेव्हेन्यू रिसिट्सचा पार्ट होतात, परत होणाऱ्या गोष्टी असतात ह्या. वेरॅज कॅपिटल रिसिट्समध्ये मार्केट बॉरोइंग्स म्हणजे मार्केटमधून घेतलेलं लोन, मीडियम लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणजे थोड्या मधल्या काळासाठी किंवा लॉंग टर्मसाठी घेतलेलं लोन, रिकव्हरीज ऑफ लोन म्हणजे आपण जे लोन दिलंय त्यावर कोणीतरी रिपेमेंट केलंय, डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ द इक्विटी इन PSUs, पब्लिक सेक्टर युनिट्स, म्हणजे जेव्हा एखाद्या, आता असा विचार करा, एअर इंडिया ही ऍक्च्युली सरकारचीच कंपनी, पण आता त्याच्यात डिसइन्व्हेस्टमेंट चालू आहे, ॲज इन त्यातले शेअर्स हळूहळू सरकार काढून घेत आहे, कारण त्यांना ते झेपत नाहीये ती कंपनी सांभाळणं, आणि त्यामुळे तिथे खूप मोठे लॉसेस होत आहेत, राईट. मग अशा वेळी ही जी डिसइन्व्हेस्टमेंट होते, त्यावेळी सरकार आपले शेअर्स दुसऱ्यांना विकतं, म्हणजे त्या विकलेल्या शेअरवर पैसे मिळतात, अँड दॅट्स वाय ही कॅपिटल रिसीट आहे. त्याच्यानंतर इश्यूज ऑफ बोनस शेअर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बोनस शेअर जे असतील ते इश्यू करणं, आणि ते जर गव्हर्नमेंटला, म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येते रे, त्यातून गव्हर्नमेंटला कॅपिटल रिसिट्स मिळू शकतात. देन एक्सटर्नल बॉरोइंग्स म्हणजे आपण जेव्हा फॉरेन कंट्रीजमधनं, फॉरेन इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन्समधनं बॉरोइंग घेतो, लोन घेतो तेव्हा. सो या सगळ्या रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसिट्स असतात. वेरॅज रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जर तुम्ही बघितलं, तर मे बी देर आर इंटरेस्ट पेमेंट, सबसिडीज, डिफेन्स एक्सपेंडिचर, ग्रँट्स, हे नॉन प्लॅनमध्ये येतात, कारण ते त्या वेळी करायला लागतात. वेरॅज प्लॅन्ड एक्सपेंडिचरमध्ये सेंट्रलचे एक्सपेंडिचर, सेंट्रल असिस्टन्स टू स्टेट्स अँड युटीज, म्हणजे थोडक्यात असा विचार करा की प्लॅनिंग कमिशनने जे एक्सपेंडिचर मान्य केलेले असतात आणि ज्याला फायनान्शियल कमिशनचीही मान्यता असते, त्याला प्लॅन्ड एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. बाय द वे, फायनान्स कमिशन याच्याबद्दल आपल्याला खूप चांगली आणि नीट माहिती असणं गरजेचं आहे. 1951 वॉज द फर्स्ट इयर जेव्हापासून आपल्याकडे फायनान्स कमिशन
ची स्थापना झाली आणि दर काही ठराविक वर्षांनी फायनान्स कमिशनची कमिटी बदलते. 14th फायनान्स कमिशनचे बद्दल आपल्याला थोडंफार मला वाटतं आपल्याला येईल. नाही आलं तर मी तुम्हाला एक्सटर्नली सांगेन ते. ओके. देन देअर इज कॅपिटल एक्सपेंडिचर. डिफेन्सवरती जेव्हा एक्सपेंडिचर केला जातो, तेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. असा विचार करा, सेंट्रल आणि सेंट्रलकडून स्टेटवरती जेव्हा काही खर्च केला जातो, तेव्हाही त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. सो ओव्हरऑल हे सगळं इकॉनॉमिक क्लासिफिकेशन आहे बजेटचं, ज्याच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामधून पण खूप सारे क्वेश्चन निघू शकतात. ओके. दस इकॉनॉमिक क्लासिफिकेशन ऑफ बजेट बोथ रिसीट अँड एक्सपेंडिचर साइड्स आर डिवायडेड इंटू रेव्हेन्यू आणि कॅपिटल अकाउंट. मला वाटतं आता आपण हेच सगळं मी तुम्हाला सांगितलं. त्यातून आय जस्ट चेक की याच्यात काही वेगळा डिटेल आहे का जो आपण मिस करतोय. जस्ट अ मिनिट. करेक्ट. त्यांनी म्हटल्याप्रमाणे रेव्हेन्यू आणि कॅपिटल अकाउंट जे असतात ते दोन्ही वेळा प्लॅन आणि नॉन प्लॅन या दोन प्रकारे डिवाइड होतात. जे मी तुम्हाला मगाशी म्हटलंही, की त्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, की जे कॅपिटल अकाउंट असतं रेव्हेन्यू मधलं कॅपिटल बजेट हे दोन्ही प्लॅन आणि नॉन प्लॅन अशा प्रकारे डिवाइड होतं कॅपिटल बजेटमध्ये. सो इकॉनॉमिक क्लासिफिकेशन मध्ये आपण असं बघू शकतो, देर आर सेव्हरल अकाउंट्स, की कशी असतात ती ही अकाउंट्सची ते वेगवेगळ्या प्रकार इकॉनॉमिक क्लासिफिकेशन आपल्याला वेगवेगळी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळवून देऊ शकतं, की कशा प्रकारे सेव्हिंग्स होत आहेत, जनरेट होत आहेत, इन्व्हेस्टमेंट, कन्झम्पशन, फायनान्शियल ॲसेट्स आणि लायबिलिटीज कशा आहेत गव्हर्नमेंटच्या. सो पहिलं अकाउंट असतं त्यासाठी ट्रान्झॅक्शन्स इन कमोडिटीज अँड सर्व्हिसेस अँड ट्रान्सफर्स, दॅट इज करंट अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे डे टू डे ट्रान्झॅक्शन जे असतात त्याच्याबद्दलचं जे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचं अकाउंट असतं ते दॅट इज करंट अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. जेव्हा ट्रान्झॅक्शन इन कमोडिटीज अँड सर्व्हिस अँड ट्रान्सफर हे ओव्हरऑल गव्हर्नमेंट अकाउंट ऑफ डिपार्टमेंटल कमर्शियल अंडरटेकिंग, म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट ची काही पब्लिक सेक्टर युनिट्स असतात त्यांचं डे टू डे ट्रान्झॅक्शनची जी असतात दॅट इज ट्रान्झॅक्शन इन कमोडिटीज अँड सेव्हिंग्स, त्याला म्हटलं जातं करंट अकाउंट ऑफ डिपार्टमेंटल कमर्शियल अंडरटेकिंग. थर्डली, जेव्हा तिसरं अकाउंट कुठलं असतं तर ट्रान्झॅक्शन्स इन कमोडिटीज अँड सर्व्हिसेस अँड ट्रान्सफर, हे अकाउंट असतं कॅपिटल अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिपार्टमेंट कमर्शियल अंडरटेकिंग. थोडक्यात हे अकाउंट वरच्या दोन्ही गोष्टींचं कॅपिटल अकाउंट, म्हणजे पुन्हा पुन्हा न होणारे खर्च, नॉन रिकरंट खर्चांबद्दल कंबाईंड अकाउंट असतं. चौथं अकाउंट असतं चेंज इन फायनान्शियल ॲसेट्स, कॅपिटल अकाउंट ऑफ द गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिपार्टमेंट कमर्शियल अंडरटेकिंग. म्हणजे थोडक्यात कशा प्रकारे फायनान्शियल अकाउंट, कॅपिटल अकाउंट फायनान्शियल ॲसेट्समध्ये चेंज होतो, शेअर्स जात आहेत का, शेअर्स घेतले जात आहेत का, डिसइन्व्हेस्टमेंट होते की इन्व्हेस्टमेंट होते, याबद्दलचं ओव्हरऑल हे अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिपार्टमेंटल कमर्शियल अंडरटेकिंग. पाचवा आणि सहावं अकाउंट बघा. पाचवं अकाउंट चेंज इन फायनान्शियल लायबिलिटीज. कॅपिटल अकाउंट म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटचा फायनान्शियल लायबिलिटीज मध्ये चेंज होतो त्या रेकॉर्ड करण्यासाठी असलेलं हे अकाउंट असतं कॅपिटल अकाउंट ऑफ गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिपार्टमेंटल कमर्शियल अंडरटेकिंग साठी असलेलं हे अकाउंट आहे. Whereas sixth account is a cash and reconciliation account of the government administration and departmental commercial undertakings. म्हणजे थोडक्यात रिकन्सिलिएशन आणि कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठी असलेलं हे अकाउंट आहे. अशा प्रकारचं जे टाईप ऑफ क्लासिफिकेशन असतं त्याच्यामुळे आपल्याला सिस्टीममध्ये नॅशनल इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट्समध्ये एक लिंक दिसून येते. इट ऑल्सो डेपिक्ट्स द ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ द जनरेशन ऑफ नॅशनल इन्कम अँड कॅपिटल फॉर्मेशन. याच्यामुळे ऑल्सो आपल्याला हेही ऍक्टिव्हिटीज समजतात की ज्या ऍक्टिव्हिटीमधून नॅशनल इन्कम जनरेट होत आहे आणि कॅपिटल फॉर्मेशन होत आहे. इट प्रोव्हाइड्स अ ब्रेकडाऊन ऑफ द गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इन टू कन्झम्पशन अँड कॅपिटल फॉर्मेशन. म्हणजे डे टू डे कन्झम्पशनमध्ये गव्हर्नमेंटचा किती पैसा जातोय आणि त्यातून ऍक्च्युली डेव्हलपमेंटल कॅपिटल फॉर्मेशन किती होत आहे हे सुद्धा ह्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला समजून येतं. It also brings out the impact of expenditure upon the rest of the economy. It provides information regarding financial assets and liabilities. This helps in assessing the changes occurring in the composition and ownership of financial assets. Economic classification helps us in making assessment of the indirect contribution of the budgetary operations to capital information by other agencies.
These accounts also distinguish between transactions in goods and services on the one hand and financial transaction on the other. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटची जी ट्रान्झॅक्शन गुड्स आणि सर्व्हिसेससाठी असतात, ज्याला करंट अकाउंटचे ट्रान्झॅक्शन असं आपण म्हणतो, ती आणि जेव्हा कॅपिटल अकाउंटचे ट्रान्झॅक्शन असतात ती, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतात ती, ती सगळी डिस्टिंग्विश करणं गव्हर्नमेंटचं ट्रान्झॅक्शनचं, गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचं ब्रेकडाऊन छोट्या-छोट्या पार्टमध्ये करणं, यासाठी ही वेगवेगळी 6 प्रकारचे अकाउंट मदत करतात आणि अशा प्रकारे इकॉनॉमिक क्लासिफिकेशन होतं बजेटचं. सो आय गेस आज आपण इथपर्यंत थांबूया. पुढच्या प्रोसेसमधनं आपण फंक्शनल क्लासिफिकेशन बघायला सुरुवात करूया आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, हेल्दी राहा आणि अभ्यास करत राहा. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.